रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 18 भाग 90 अथवा जे आदिरिले हनी होय केले तरी शोके तेने जितले धिक्कारो लागे कम रहाटी ऐसे जया ते होती देखसी तेची जाण त्रिशुद्धी जय करता आत्ता यया पाठी एरू जो कुकर्माचा अंगारू करू गोचरू तामस करता तरी मी या लागिलिया कैसे पुढती जळत असे ते नेने जिया जिया परी ते शेस्त्रे मिया तिखटे नेने जिया का मी सिया का नेने जी काळकटू आपुलिया केले तैसे पुढलिया तुया घातू करती धनंजया आदरी ओखाटिया क्रिया जो तिया करिता ती वेळ काय झाले हे न सांभाळी चळला वाहटुळी चेष्ट तैसा ते करनिया आणि जया मिळू धनंजया ते पाहुनिया पिसिया कैची त्राय आणि याचे ओगारिले को चोरानिया राखो जा जियाले बैला तळी लागले वड जैसे हासया रुदाना वेळू नेनता आदरी बाळू इच्छू खळू तयापरी जे प्रकृती आतळेपणे कृत्य स्वादुनेने फुगे करी धालेपणे उकारडा जैसा होनिया मान्यचिया नावे ईश्वराही परी न खालवे स्तंभपणे न डोंगरासी आणि मन जयाचे विषय कल्लोळी रहाटी फडू चोरली देठी करी ते ओली पुण्यगगनी किंबहुना कपटाचे देहाची या वळीले तयाचे ते जे जुवाराचे टीट घर नोहे तयाचे प्रादुर्भाव तेस लाश भिल्लाचा गावो म्हणून या नये येवो जावो तया वाटा आणि अनेकाचे निके केले विरू होय जया आले जैसे पया निनले लवन करी का ही व ऐसा पदार्थू घाती अग्नी आतू तेची क्षणी धडाडीतू अग्नी होय नाना गोमटी झालिया शरीर पैठी होऊन्या ठाती किरीटी मिळोचिया तैसे पुढीलांच्या बरवे जयाच्या भीतरी पावे आणि विरू आघवे होऊन निगे जे गुण घे दे दाओ आपण करी विख दूध पाजलिया देख व्याळू जैसा ऐहिक्य जियावे जेने परदा साच यावे ते उचित कृती अवसरी जिये तेव्हा जया आपसे निंद्रा ठेवू ऐशी दुर्व्यवहारी जैसे विटाळे लोटे ते द्राक्ष सरा रसा वेळ तोड सांडे वायसा का डोळे फुटती दिवसा डुडू तैसा कल्याणू काळू पाहे ते तयाचे आळसू खाये ना प्रामादी होय ते म्हणे तैसे जीविनिया सागराची पोटी जळे खंड आगिठी तैसे विषादू वाहे गाठी जे चिया जो हरा आगी धुमावधी का आपणा आगी दुर्गाधी तैसे जो जीविता व्याशिदे केले आणि कल्पताची पारे वेगळेही वीरा सूत्रधरे व्यापारा सांभिलाशा आगा आगा जगाही ती शुचा वाहे पैचित्ती करिता विषय होती तृणही न लागे ऐसे जो लोका तो पापपुंज मृत्यू देखिशिया तो व्यवाहतो सुह करता एव कर्म करता ज्ञान या इहिचिया त्रिधा चिन्ह तुझ सुजन चक्रवर्ती आता अविधेचिया गावी मोहाचिया वेढून मेदवी संदेशाचिया गवी घे लेऊनिया लेणी आत्मनिश्चयाच्या वरव जया असरचा पाहे सायव तै बुद्धीचाही धाव त्रिधा असे अगा सत्वादी गुणे इहे काही एक तिही ठाई ती किजिये येत पाहे जगा माझी
आगी न वसता पोटी काष्ट असे दृष्टी तैसे ते कैचे दृश्य कोटी त्रिविध हे नोने म्हणून या तेही गुणी बुद्धी केली त्रिगुणी धृती सिंह वाटणी तैसेची असे तेची एक वेगळाले येथ चिन्हे आळकारले सांगिजेले उपाईले भेदलेपणे परी बुद्धी धृती इया भांगा माझी धनंजया आदी रूप बुद्धीचिया बेदार करू तरी उत्तमा मध्यमा निष्कृष्टा संसाराशिया गा समुधा प्राणिया ये वाटा तिन्ही आथी ते अकरण क्यामी निषिद्व ते हे तिन्ही प्रसिद्ध संसार भये सबाध जीवायया म्हणून या अधिकार मानले जे विधी चेनिया ओघे आले ते एकचिया भले नित्य कर्म तेची आत्मप्राप्ती फळ देठी सुनी केवळ की जे जैसे का जळ शेवीचिया तहाने येतून लेनिया ते कर्म जन्म भय विषम करुनिया जे सुगम मोक्ष सिद्ध ऐसे भला संसार भय सांडेला करणी तव आला मुमुक्षोभाग येत ते बुद्धी ऐसे बळिया बांधले भवसा मोक्षी ठेविला जोडेत येथ म्हणून या निवृत्तीची मांडली सुने ती तळी ये कमी बुडकली द्यावी की नाम तुषार्थ केजिने का पुरी पडलिया पाहणे अंधकुपी गती करणे नाना पत्तेशी औषध लाहे तरी रोगे दाटलाही का मिनी जिव्हाळा होय जळचा जरी तरी त्याच्या चित्ता नाही जीवे अन्यथा तैसे कर्मी ये वर्तता जोडीचिया हे करणीयाचिया कडे ते ज्ञानी आथी चोखडे आणि चरणिया हे पुढे ऐसे जाण जी तिये काम्यधिक संसारदायक कृत्यनित्यपणाची आभुके पडते जया हे आकार्य जन्ममरणासमयी प्रवृत्ती पळती पायी मागिलीची पै आगी माझी न रिगवे अनाथवी न घालवे धन धनाती शूळ जीवे ते काळी या नाग धुधुवातू देखुनिया ग हातू न वचवे खोपे आतू वाघाचिया तैसे कर्म करणी देखुनिया महाभय उपदेजे निसंदेह बुद्धी जे वाडिली राघुनिया विखे तेथे जाणीजे मृत्यू ना चुके तेवे निषेधा देक बंधाचे जे मग बंध भय भरिती ते निषेधी प्राप्ती विनयोगी जाणे निवृत्ती कर्माचिया ऐसे कर्माका विवेक ते प्रवृत्ती निवृत्ती मापकी खरा कुंडा पारखी जिया जैसे कृत्य शुद्धी बुझे न निरवधी सात्विक म्हणोय बुद्धी तेची तू जाण आणि बकाच्या गावी घेपे शिर नीर सकवली का आहो त्रिचिया गोवी आधळे नेने जया फुलाचा मकरंदू फावे तो काष्टे करू धावे परिभ्रमपणा नव्हे अव्हाटा जीवे तैसे ये कार्य काय धर्माधर्मोपे जिये ते न चोंजविते जाये जाणती जे का आगा डोळा विन मातीये घेता मिळे विपाये न मिळते ते आहे ठेविले येत जैसे आकनिया अवचटे नोडवे तरीच्या लोटे एरवी जाणे एकटे दोन का ते गा बुद्धी चोकाविषयी जाण येत राजशी अक्षत केले जैसे मादियेवरी ते गा बुद्धी चोकविषयी जाण येत राजसी अक्षत केली जैसे मादियेवरी आणि राजा जिया वाटा जाये ते चोरासिया आवड होय का सा दिवो पाहे राती होऊनिया नाना निधानाचिया नेदवा
कोळसा याचा उडवा, ते असते आपण पे जीवा. नाही झाले तै धर्म जात तेतुके, जे बुद्धीचे पातके. साच ते लटिके ची बुझे, ते आघवेची अर्थ. करुनिया घाली अनर्थ, गुण ते व्यवस्थित. दोषीच्या मानी किंबहुना श्रुती जाते, अधिनिष्ठू सरते. तेतुलिया उपरते जाणते बुद्धी, ते कोणथेही न तामसी जाणावय. पंडुसुता रात्री काय धर्मता, साचे करावी एव बुद्धीचे भेद. तिही तुज विषेद, सांगितले संबोध. चंद्रा आता याईच्या बुद्धी वृत्ता, निष्ठ केलिया कर्म जाती. मांडिले धृत त्रिविधा जया, ते घृतीचेह्या विभाग. यथालिंग सांगितले चांग, अवधान दिये. तरी उदेलिया दीन करू, चोरीशिया थोके अंधारू. का राजे अव्यवहारू, कुटवी जीवे. नाना पवनाचा राटू, लिया निटू. आगेसिया बोभाटू, सांडिते मेघ. का स्थिज्या देशेने, सुद्धी देऊनिया ठाई मौन. चंद्रादिया कमळवर, मिटी देती. हे असो पाऊ उचलिल्या, मदमुख न खाली. गर्जोनिया पुढा झाला, सिंधू जरी. तैसे जो धीर उठलिया अंतरू, मानदिये व्यापारू. सांडिली ती उभी, इंद्रिया विषयाच्या गाठी. अप्यसया सुटती किरीटी, मायेच्या पोटी. गिगती दाही, अर्ध्वगूढे गाठी. नावाची पेढी बांधुनिया घाली उटी. मेध मेजाचिया, सत विकल्पाचे लगुडे. सांडुनिया मन उघडे, बुद्धी मागितलीकडे. बैसे ऐसे धैर्य राजजेने, मन प्राण करणे. स्वच्छ संभाषण सांडविजती, मग आघवीचिया सांडी. ध्याना अतुल्य मढी, कोडीत जाती निरवळी. योगाचिये सातमया चक्रवर्ती, उगानितिया जव हाती. तव लाचू न घेता धृती, जतिजया. जे गा धृती येथ, सात्विक ते निऋते. ऐक नाते श्रीकांतू म्हणे, आणि होऊन या शरीरे. स्वर्ग संसाराच्या दोही घरी. नादे जो परी त्रिवर्गोपाये, ते मनोरथाचे सागरी. धर्मार्थीच्या तारुवावरी, जेणे धैर्य बळे करी. क्रिया वणिजे भांडवला सुये, तयाचिया चौगुणी येती पाहे. एवढे सायास जया धृती, ते गा धृती राजस. पार्था ते परीयेषे, ऐक तामस तिसरी जे का. परी सर्वधर्मे गुणे, जयाचिया का रूपा येणे. काळसा काळेपणे, जैसा अहो प्राकृती आणि हिनू. तयासिया की गुण मानू, तरी न म्हणजे पुण्यजनू. राक्षस कोई महामाजिया इंगळू, तयाची म्हणजे मंगळू. तैसे तमी सासळू. गुणशब्दू हा, जे सर्व दोषाचा वसोटा. तामसी कामावू सुभटा, उभारिला आगवटा. जया नराचा, तो आळसूनी असे काखे. म्हणूनिया निद्रे काही न मुके. पापे तोषिता दुखे, न सांडिजे जीवे. आणि देह धनाचिया आवडी, सदा तयाचिया न सांडी. विसवू न सके घोडी, ठाकिया जैसे. आणि पदार्थाचिया स्त्रेधे, बांधे म्हणूनिया तो शोके ठावो. केला शके पाप जावो, कृतघ्न जैसे. आणि संसातोषया जीविषी, धरुनिया ठेला अहर्निशी. म्हणूनिया मैत्री तेनेस्या, विषादे लसनाते न सांडे गंधी. का अपद्य शिळाचिया व्याधी, केली मरणवधी. विषादे तया आणि वयसा वक्ती कामो,
येयाचा वाढवी संभ्रमो म्हणून यामध्ये आश्रमो तोचे केला. आगीते न सांडी तापू साळा ते जातीचा सापू का जगाचा वासिपू अखंडू जैसा ना तरी शरीराते काळू न कवणे वेळू तैसा अथि आढळू तामसी मधू एव पाच जे निद्राधिक तामसाच्या ठायी दोख जिया धृती देख तिये गा धृती नावे तामसी येत जाणावे नेने तेने देवे जगाचे निया एव त्रिवेदी जे बुद्धी कर्म निश्चयो आधी तो घृती ते सिद्धी नेनो जो येथ मार्गू गोचरू होय आणि तो चालती करी पाहित परी चालणे ते धैर्य जीवे तैसे बुद्धी कर्माते दावे ते करण सामग्री जीव परी निपजावया होवावी धरिती जे ते हे गा सांगितली त्रिवेदी धृती तया कर्माच्या निशब्दी जालिया येथे फळ ते काय निपजे सुख जयाचे म्हणजे तेहे जाणिजे कर्मवेश परी फळ रूप ते सुख त्रिगुणिया देख विवंचू आता चोख चोखी बोली परी चोखी सांगे ते घेवो जाता बोल बगे कानीचिया ही लागे हातीचा म्हणून या जयाचे नि आवरे अवनाश नाही होय बाहिरे आयिक हो अंतरे जीवाचे ने जीवे ऐसे म्हणून या त्रिविधा सुखाचा प्रस्तावो मांडला तो निर्वाहो निरोपते म्हणे सुख त्रये संज्ञा सांगो म्हणून या प्रतिज्ञा बोलिला तो प्रज्ञा एक आता तरी सुख ते गा किरीटे दावी जेले दिठे ते आत्माची या भेटे जीवाशी होय परी मात्रे मापे दिव्य श जैसे घेपे का